मायक्रोफोन वर सर नक्कीच आपल्याला सुद्धा पुन्हा एकदा संधी असेल. आपलं समालोचन जबरदस्त आहे. तर ते स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहतोय. राहुल गोंडलेकरची भूमिका पार पाडतोय. पहिलं षटक आपण पाहणार आहोत. मेंटेनर पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 30 यार्डचं सर्कल असणार आहे. 9 खेळाडू सर्कलच्या आत असणार आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. सलामीची जोडी आपण पाहतोय. सुरेश आणि नाना स्ट्राईक ऑनला असणार आहे. सुरेश स्ट्राईक एंडला असणार आहे. नाना गोलंदाजी मार्क गोलंदाज संजय. पहिला बॉल रिव्हर्स टेप एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल आपण पाहतोय. पंच कोणती हरकत करत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच मला वाटतं मेन पंच आपण पाहतोय. महेश हिलम मेन पंच. इकडे वळायचं थोडस. हा नक्कीच आमचे मोठे बंधू आहेत महेश हिलम. सध्या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये वासरेखोंडामधील एक वाघ ज्याला म्हणलं जातं तेच महेश हिलम सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये. नक्की त्यांचे सुद्धा आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. सामन्याकडे वळते पाहतोय आपण. दुसरा चेंडू संजयच्या माध्यमातून. यावेळेला नक्कीच चांगला चेंडू म्हणावं लागेल. ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेकी झाली होती, पण ते सांगतात सरळ स्टेट ऑन द स्टंप. चांगला चेंडू आहे. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण पाहतो तर खातं उघडलं जातं टीम वरांडे संघाचा. वरांडे वर्सेस वाशोली, वरांडे पाडा वर्सेस वाशोली असं सामना रंगतो आपण पाहतोय. तर तर सूचना आले आयोजकांकडून टीम वरांडे यांसाठी की आपला खेळाडू जो आहे त्याने ग्रे कलरची पॅन्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रदान केलेले ग्रे कलरचे पॅन्ट आपल्याला पॅनलाइज केलं गेलं जात आहे. तर याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. टीम वरांडे पंच महेश शिलम आपण सुद्धा सुचवायचं. सामन्याकडे वळत सामना आपण पाहतो. पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेला वेगवान चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडूवर आपण पाहिलं तर मोठे फटके आले होते. 2 चौकार आले होते. एकदम फ्लाय स्वीपला थोडं खराब क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर विकेट किपर करून थोडीशी चुकी झाली. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. 2 मोठे फटके आले. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले टीम धामणी यांचं. पहिलं षटक समाप्त झालंय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय आणि आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 1 बाद 9 अशी काही धावसंख्या.
4 षटकाचा हा सुद्धा सामना असेल. नक्कीच विनंती असेल टीम वरांडे आपला 12वा प्रतिनिधी असेल, जो 12वा असेल त्यांनी जिथे येऊन स्थान पण पाहिजे. तसेच धामणी संघ आपला सुद्धा जो 12वा खेळाडू जो असेल ना त्यालाच ठेवायचं, इतर कोणाला ठेवायचं नाही, कारण तर सूचना चुकीची मिळाली तर नक्कीच थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो इथे. ते आपणास विनंती असेल. साथी गुणलेखक माझ्यासोबत जोडले जातात. राहुल जबरदस्त गुणलेखक आहेत, पहिल्या रात्रीपासून ते ही शेवटची रात्र. चांगलं असं त्यांचं सहभाग या आयोजनात, चांगलं असं सहकार्य त्यांचं मी आभार व्यक्त करेन. सामन्याकडे पळीत षटक क्रमांक दुसरं थोडंसं शॉर्ट पिच चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, थोडंसं थांबवलं होतं, आउटफील्ड स्लो झाले, पुरेपूर फायदा असेल या फलंदाजाला. हा चेंडू जातोय सीमारेषे पार, कणकणी दंडनी चौकार. यस डीजे, आपल्याला संधी असेल डीजे मास्टर. आणि अविनाश स्ट्राईक एंडला असणार आहे. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं जातं, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं जाते. सुरेश एक्सपेरिमेंट फसला जातो, एकही धाव मिळणार नाही. एक वेगवान चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सर्वेश याच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला गुड लाईन मध्ये चेंडूची फेकी नक्की जज करण्याचा प्रयत्न होता. सुरेश फलंदाजी मार्कवर स्ट्राईक ऑनला धामणी संघाकडून, परंतु एक चौकार जरी खेचला असेल सुरेश, आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सर्वेश याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. यावेळेला कमबॅक केलं जातं टीम वरांडे या संघाकडून. वरांडे पाडा थोडस दूरवरून आलेला संघ असेल, समोर संघ तेवढंच ताकदीचा आहे, म्हणजे टीम धामणी बसच वरांडे पाडाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला एंडेज लागली असेल, थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, लॉंग स्टॉपला रेस लागली, चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे जिंकतोय तो चेंडू, मिळतात त्या 4 धावा. नक्की जे तुझे आपल्याला पुन्हा एकदा संधी असेल. डीजे मास्टर आमचे थोडस डिनर करताना आपल्याला पाहायला मिळतं, तर डिनर व्यवस्थित होऊन जाऊन द्यायचं, हरकत नाही. आपण पाहते या चेंडूवर मिळतात 4 धावा. चौथा चेंडू आपण पाहतो, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आपण डॉट पाहिले, त्यानंतर हा चौथा चेंडू आपण पाहतो त्यावर चौकार आलेला आहे. टोटली स्कोर कार्ड पाहतो, या चौकाराच्या माध्यमातून ते जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. ते 4 चेंडूची फेकी 17 धावा स्कोर कार्डवर. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. धामणी संघाचा विचार केला तर एक जबरदस्त एक दादा संघ आहे, परंतु फलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर एक धावांचं डोंगर उभं करावं लागेल, एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर वरांडे पाडा संघासमोर उभं करावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल, टॉप 6 मध्ये प्रवेश करायचा असेल, आजची शेवटची रात्र असेल. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला टेक्निकल फटका असेल, यावेळेला फसला गेलाय, सेकंड प्राइस टिपला पाहत राहिलाय, उभा राहिला. नक्कीच हा चेंडू पाहूया सीमारेषे जवळ जातोय, थोडस आउटफील्डनी चेंडूला स्लो केलं गेलंय. 2 धावा पूर्ण झाल्यात, म्हणजे तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असावी. पंच 3 धावा आहेत का? ओके, तर 3 धावा. गुड रनिंग बिट द विकेट म्हणावी लागेल. या दोन्ही फलंदाज आपण पाहतोय चांगली अशी रनिंग पाहायला मिळाली. 3 धावा पाहायला मिळतात. 3 धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्यात. आपण टोटली स्कोर कार्ड पाहतो तर 20 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर शेवटचा चेंडू असेल. ओके, तर एक रिव्ह्यू असेल टीम धामणी यांचं. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असेल प्रत्येक इनिंग मध्ये, ते आपण पाहायचंय. सातिकेटसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे लाईव्ह टुर्नामेंट. संजय नगर संघ यांच्या वतीने तर नक्कीच पंच आमच्या बाजूने होतात, सांगतात नक्कीच तर आपल्याला कोणताही त्रास देत नाही. महेश हिलम पंचाच्या भूमिकेमध्ये सांगतात आम्हाला हा चौकार आहे, आणि नक्कीच त्यांच्या निर्णयावर ते ठाम असतील. आणि त्यांना माहिती आहे भले नाईटच्या टुर्नामेंट असेल, परंतु चारोखाने चीत करतील अशा त्यांच्या नजर आहेत. महेश हिलम चिल की निगाह आहे उनकी, तर सांगतात हा चौकार येतो. या चेंडूवर आपण पाहणारे चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवर.
लास्ट बॉल होता या वेळेला सुद्धा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न पंच आमच्या बाजूने होता षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त होतं या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक दुसरे समाप्त झाले आपण पाहतोय स्कोर कार्ड 21 धावा स्कोर कार्डवर 1 बाद 21 धावा टीम धामणी यांची षटक क्रमांक तिसरं पाहणार होत आपण वरांडे पाडा संघाकडून पाहूया षटक क्रमांक तिसरं कोण घेऊन येत यावेळेला शॉर्टफी चेंडू पहिला चेंडू संजय नाईक मारतात चेंडू खाली स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये मात्र गोलंदाजी मार्कवर असताना पहिला चेंडूवर पहिलाच विकेट घेत असताना वैयक्तिक आपल्या खात्यामध्ये संजय नाईक महत्वाचा विकेट असेल तंबूकडे रवाना करतोय 1 डाऊन फलंदाज इकडे बाद होत अविनाश नक्कीच 2 चेंडू 8 धाबा वैयक्तिक खेळत होता तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट पाहायला मिळाला इथे नक्कीच थोडस ब्रेक असेल आपण चेंडू पाहतोय एक डॉट बॉल पाहायला मिळतो तर विनंती असेल गजानन वाघ सर सध्या मायक्रोफोन जर येणार आहेत तर आपणास विनंती असेल आपण पुढील समालोचनासाठी हा सामना हाताळायचा नक्कीच चेंडू उडवलाय अल्पपाक येतोय षटकाराने धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे धामणी संघाची 27 आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला चौथा सामना एका साईडला असेल वरांडे पाडा रोहा तालुक्यातला लांबचा प्रवास करून आलेला संघ वरांडे पाडा तर दुसऱ्या साईडला असणार पनवेल तालुक्यातला एक नामवंत संघ धामणी संघ या दोन्ही संघाच्या दरम्यान तालमेल धावपल काय धावले ते म्हणजे धामणी संघाचा 27 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू बरं कालपिलाल मारले चेंडूला फक्त दिशा दिली चेंडू थांबणार नाही चेंडू जाऊ गोलच्या दन 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 करीत खणखणीत दणदणीत चौकार डीजे चौकारासह धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे धामणी संघाची 31 पुन्हा एकदा गोलंदाज संजय गोलंदाजी मार्फत मारा करणार भरत पुन्हा एकदा उंचावडेल चेंडू शतकचे जज करते कोणतीही चुकी न करता मोठा आदर होतो टाकतील गौट भरत बरीचशी जागा सोडण्यासाठी फलंदाज जाते धामणी संघाकडून रमेश वरांडे पाडा संघाचा जर विचार केला गोलंदाजी सुरेख गोलंदाजीच्या हातात कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाही जखडून ठेवले धामणी संघाला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते संजय गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू हातलणार मारा करणार रमेश पुन्हा एकदा काठीचा माल चेंडू एकदा पूर्ण शतकचे चेंडू उचलते चेक करते तू दुसरी गेम धोकावू शकतो फेकी खरा दुसरी धाव तिथे पूर्ण करते बिटवीन द रनिंग मानली जाते धामणी संघाकडून 2च्या सहाय्याने 50 षटक इशारा धावसंख्येत भर पडते धावसंख्येत जाऊन पोहोचते
33. तीन षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धापलकाव धावले ते म्हणजे धामणी संघाच्या 33 शेवटचं हाणामारीचं षटक असणार. पाहूया कुठला गोलंदाज वरांडेपाडा संघाकडून गोलंदाजी हाताळणार. वैयक्तिक पहिली संघाकडून चौथ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार. गोलंदाज असणार वरांडेपाडा संघाकडून विजय. पुन्हा एकदा स्ट्राईकला खेळणार सुरेश. चौथ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार वरांडेपाडा संघाकडून विजय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारा करणार सुरेश. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिले. चेंडू काही शतक घेतोय. चेंडू उचलतोय जज करतोय तर दुसऱ्या धोकवू शकतो. दुसरी धाव ते पूर्ण करत फलंदाज सुरेश आणि रमेश. बिटवीन द रनिंग मानली जाते. धामणे संघाकडून 2 संख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते. चौथं षटक मार्गस्थ असताना धामणे संघाची 35. पुन्हा एकदा धाव फलकावर धावले धामणी संघाच्या 35. चौथं षटक मार्गस्थ असताना विजय. पुन्हा एकदा विजयचा पुढचा चेंडू मारा करणार सुरेश. पुढचा चेंडू हाताळणार विजय. मारा करणार सुरेश. पाहूया मॅच येणार आहे. चुकी करते. एक धाव रोखू शकत नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे चौथं षटक मार्गस्थ असताना धामणी संघाची 36. आपण जर विचार केला वरांडेपाडा संघाचं तर नाववंत एक संघ आहे. वरांडेपाडा संघ समोर किमान 40-45 धावसंख्येचं आव्हान बनवलं पाहिजे धामणी संघाने. पाहूया चौथं षटक मार्गस्थ असताना किती रनांची मजल मारते धामणी संघ. पुन्हा एकदा रमेश गोलंदाज दिशा बघताय. पंच दंडित करतात. खराब चेंडू टाकतात. स्वेर चेंडू स्वेरच्या मदतीने एका धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते धामणी संघाची 37. पुन्हा एकदा विजय सज्ज. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मारा करणारा रमेश. पुन्हा एकदा बॅटची इनर एज. चेंडू जमीन जाणवतो. एकदा पुन्हा दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न. एकाच धावे समाधान म्हणते रमेश आणि सुरेश. 106 धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत चालते 1-1च्या मदतीने 38. एखादा मोठ्या फटक्याची गरज आहे. कुठेतरी टार्गेट सेट कर बनवायचं असेल धामणी संघाला तर 1-2 मोठ्या फटके. पुन्हा एकदा विजयचा पुढचा चेंडू मारा करणार रमेश. एकदा पुढे दुसऱ्या घेण्यापर्यंत चूक करते. दुसरी धाव ते पूर्ण करते. बिटवीन द रनिंग मानली जाते. 2 धावसंख्या पूर्ण करते. 2च्या सहाय्याने धामणी संघ जाऊन पोहोचतो 40. पुन्हा एकदा विजयचा पुढचा चेंडू मारा करणारा सुरेश. पुन्हा एकदा गोलंदाज दिशा भटकतोय. पंच दंडित करतात. स्वेर चेंडू टाकतोय फलंदाज. 1 धावसंख्येने धावसंख्येत भर पडतोय. धामणी संघ जाऊन पोहोचतोय चौथं षटक मार्गस्थ असताना 41. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्फत मारा करणार
सुरेश फुटस्पती चेंडू चेंडू गाली शतक चेंडू थांबणार नाही ओपील पास असल्या कारणाने चेंडू झाला एवढा पार येत आहे सुरेशच्या बॅटमॅन खणखरी षटकार षटकाराने धावसंख्येत भर पडते धावसंख्येत जाऊन पोचते दामनी संघाची चौथं षटक मार्गस्थ असताना 47 कुठेतरी टार्गेट सेट करताना पाहायला भेटते धामनी संघ पुन्हा एकदा विजयचा पुढचा चेंडू मारा करणार सुरेश पुन्हा एकदा मोठा पटका एकदा पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न दुसरी धावसंख्या इथे पूर्ण करताय तिसरा घेण्याचा प्रयत्न आणि धाव समाधान मला 2च्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटका समाप्तीनंतर 49 येणारे 24 चेंडू 50 धावसंख्येची गरज ती म्हणजे वरांडे पाडा संघाला येणारे 24 चेंडू 50 धावसंख्येची गरज तर वरांडे पाडा संघाला 2 धावेसाठी पॅनलाइज केलं जाईल कारण तुमच्या एका प्लेअर कडे ग्रे कलरची ट्रॅक पॅन्ट असल्या कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी स्ट्रेचिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो आपल्याला 2 धावेसाठी पॅनलाइज केलं जाईल 2 धाव ऍड केल्या जातील धावसंख्या जाऊन पोहोचते दामनी संघाची 51 येणारे 24 चेंडू अद्याप 52 धावसंख्येची गरज ती म्हणजे वरांडे पाडा संघाला तर आजच्या दिवसातला 5वा सामना रंगणार आहे एका साईडला असणार भिलवले संघ तर दुसऱ्या साईडला असणार अनंत इलेव्हन वाशिवली संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी पेसी संपर्क साधावा भिलवले आणि वाशिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षात संपर्क साधावा नक्कीच दामनी संघात तरी आपले शतकशेत सजून घ्या परंतु जोडी पिचवर जाते दामनी संघाने 51 धावसंख्या जमा केले येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज ती म्हणजे वरांडे पाडा संघाला कॉमेंटसाठी या बोलतोय तो त्याला बोलू दे ना मॅच 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 वरंडे पाडा पहिली बॅटिंग कोणी गेली आमनी चौदा कला आणि 64 विद्याधिपती गणपती या गणपती राजाच्या चरणी नतमस्तक करून ज्या शिवछत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य घडवलं त्या राजांना माझा मानाचा मुजरा बोलतोय
मित्रांनो, चालू सामन्याकडे उपस्थित सर्व प्रेक्षक आणि क्रिकेट खेळाडू तसेच या सामन्याला जे कव्हर आज 4 दिवस करतायत ते आपले YouTube लाईव्ह KTC लाईव्ह यांना देखील आपण सन्मान देणं गरजेचं आहे मित्रांनो. तसेच आपले डीजे आज या 4 दिवसाच्या नाईट मॅचेस जे लाईट कव्हर करतायत ते दिनेश पवार यांना देखील आपण मान देणं तेवढंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, घेऊन चालतोय चालू सामन्याकडे. चालू सामना आपण पाहतोय धावणे विपक्ष वरांडेपाडा. याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पहिली बॅटिंग कुणाची झाली? धामणी. 3 षटकामध्ये का 4 षटकांचा हा सामना. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वरांडेपाडा या संघानं 50 धावा मित्रा 50 धावा का प्रथम बॅटिंग करणार 51 आणि 52 धावांचं लक्ष्य. हा 52 धावांचा लक्ष्य कसा पार पाडता येईल याच्यासाठी सलामीची जोडी उतरले. जोडी संजय आणि योगेश ही जोडखली आपण दरम्यान खेळपट्टीवरती पाहतोय. 52 धावाचा पाठपुरावा होते. 5 चेंडूची आतापर्यंत फेकवतोय गोलंदाज नाना. दामणी संघाकडून नाना हा 5 चेंडू फेकतोय. धावा खर्च करतोय. 3 धावा. चांगली गोलंदाजी यावेळेस निश्चितच. यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. नेक्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय 52 धावाचा पाठपुरावा करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 3. थोडसा अवघड आहे. 52 धावाचं लक्ष्य आणि त्यामध्ये एका षटकाचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. उर्वरित 18 चेंडू एकूण 50 धावा. गोलंदाज आपण पाहतो. नेक्स्ट गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी भरत भस्मा. 12th में असा पाठवा की ज्याला नाव आणि आडनाव देखील माहिती पाहिजे आणि पूर्ण 11 खेळाडूंची नावं. यावेळेस शॉर्टलेग लॉंगरेंजमध्ये चेंडू मारला. कार्पेटमध्ये फटका जमिनीला चाटत पुसत हा चेंडू थांबला नाही. चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार आहे चौकार. या चौकाने आपण जर धावफलकीचा विचार केला तर धावफलकीचे धाव जोडले जातात 7 जिथे 52 धावांचा पाठपुरावा आहे. आणि जेव्हा 52 धावांचा पाठपुरावा असेल तर असे मोठे फटके हे येणं मात्र गरजेचं आहे. योगेश पंच निर्णय करायचे. चेंडू डॉट डॉट. महेश रूपबाला मेन पंच आपण पाहतोय. चांगले अनुभवी पंच आहेत. तर तसेच लेख पंच विनय. यावेळेस मात्र गोलंदाज लाईन भरकरतोय. डाव्या खूप बाहेर टाकतोय. अवांतर धाव
आपण पाहिलं तर अंपायरचे दोन्ही हात क्रमांतर, याचा अर्थ का हा गोलंदाजाचा लाईन कुठेतरी भरकटला जातोय. आणि ह्याच बरोबर या एका धावने जर धावफलक पाहिलं तर धावफलकाची धाव जोडल्या जात आहे, जिथे 52 धावांचा पाठपुरावा असताना फक्त आणि फक्त 8 धावा. 8 धावा आपण पाहतोय. षटकांमध्ये दुसरं गोलंदाज भरत 1.2 चेंडूच्या पैकी यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने मारला. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा हा येतोय एक उत्तुंग दर्जेदार षटकार. फलंदाज योगेशाच्या बॅटमधून या षटकाने जर धावफलक पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 52 धावाचा पाठपुरावा करत आहे बॅटिंग करणारी टीम. आपण नेक्स्ट टीम मध्ये पाहतोय धामणी वरांडेपाडा. सॉरी, थोडस स्कोरर थोडीशी माहिती चुकीची भेटते. यावेळेस बॅटची कडा गाठून चेंडू उचली होतोय, मात्र इथं कुठलीही चुकी न करता एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्याच बरोबर पहिली विकेट गमावत होतो मात्र वरांडेपाडा. ही टीम योगेश बैक टू पैलन, एक मोटा आदरा बड़ी मछली जाल में फंसी हुई. हालांकि जिस तरह योगेश को सलामी के लिए भेजा था, लेकिन वो सलामी की बल्लेबाजी योगेश के बल्ले से देखने को नहीं मिली. मोठा झटका, जी अपेक्षा होती योगेश या बॅट्समॅन कडून, त्या अपेक्षा कुठेतरी मात्र कमकुवत होते, कमी पडते. 12 रनावरती योगेश हा फलंदाज बाद होतो, परंतु योगेश कडून अजून काहीतरी टीमला अपेक्षा होती. इथे पाहतो आपण धावफलक स्थिरावले जाते. 52 धावाचा पाठपुरावा असताना एक विकेट मात्र गमावते. नेक्स्ट बॅट्समन. इथे बॅटची कडा दाटून चेंडू कव्हर पॉइंट मध्ये जातोय. तू मैं खोलवर बाहेर मिळतोय. इथे मात्र थोडासा गोलम पाहायला मिळाला. एकच धाव पंच, एकच धाव. एका धावेने आपण पाहतो धावफलक 15 धावा. एक 1.5 चेंडूचा खेळ इथे संपतोय, जिथे 52 धावांचं लक्ष्य पार करत असताना 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज बरदाचा पुढील चेंडू आळे बॅट मारलाय. चेंडू थांबणार नाही. डीप मिड विकेट. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षकाला राहील इथे दर्शक बनून चेंडू जातो सीमा पार. हा येतो उत्तुंग दर्जेदार षटकार. या षटकाने जर पाहतोय आपण 2 षटकाचा खेळ, इथे 2 षटकाचा इथे खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि उर्वरित 12 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज. चला फिल्डिंग करणारी टीम, आपण जास्त टीम मेंटेन करू नका, आपणास विनंती असेल, कारण वेळ खूप कमी आहे. काळी रात्र ही वैरीची असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. नेक्स्ट गोलंदाज सुरेश सरनेम, गोलंदाजा आडनाव उघडा, सुरेश उघडा. पहिला चेंडू तेज रफ्तार
काय गोलंदाजी मध्ये तेज आहे या अक्षरशः गुल्ह्यांमध्ये फेकला चेंडू टप्पा खाल्यानंतर अतिशय गतीने टाकलेला चेंडू एक निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस हलक्या बॅटने खेळलेला चेंडू शॉर्ट लेग रिजन मध्ये एकच धाव मिळेल एकाच्या वरती काही मिळणार नाही परंतु एकेरी जोडीने काय होणार नाही या एका धावने आपण पाहतो निश्चित धावफलक वाढलं जात आहे 22 धावा यावेळी धावफलकावरती जोडल्या जात आहे जिथे 53 धावांचं जिथे 52 धावांचं टार्गेट आहे यावेळेस आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय चुकीला माफी नाही चेंडू जाईल सीमा पार हा येणार चौकार या चौकारने धावफलक पाहिलं तर धावफलकीची धाव जोडल्या जाणार 26 धावा डीजे मास्टर आम्ही थांबतो तुम्ही थांबू नका चौकार जाईल षटकार जाईल विकेट जाईल तिथे आपला डीजे लगेचच वाजला पाहिजे आपणास विनंती करतो सुरेश आता पुढील बोल यावेळेस काव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे कुठलीही चुकी न करता एक सुंदर झेल पाहायला मिळतोय विकेट क्रमांक इथे मात्र गमावतोय दुसरी धावांचं लक्ष हे चेस करताना मात्र बॅटिंग करणारी टीम वरांडेपाडा वरांडेपाड्याचे बॅट्समॅन इथं मात्र कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावत आहेत पुढील चेंडू यावेळेस कार्परमध्ये मारला फटका मिड विकेट प्रोटेक्शन आहे तू मय इथे खोंबल होतोय आणि त्या मोबाईल मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत गुड विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही बॅटर मध्ये या 2 धावेने आपण धावफलक पाहतोय 28 धावा तर या पुढचा मॅच जो रंगणार आहे भिलोळा आणि वाशिवली या 2 टीम दरम्यान सामना रंगणार आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच बघते उपस्थित मला वाटतं भिलोळा संघानं टॉस जिंकलेले आहे त्यांनी आपला निर्णय कमिटीच्या कानावरती घालावा गोलंदाज न्यू गोलंदाज बॉलर संदीप खंडवी 28 धावा 12 चेंडू आणि 6 बॉलाने 24 धावा बॅटर आपण पाहतोय
अविनाश आणि सुनील विलला संघाने टॉस विन जिंकून मला वाटतं बॅटिंग घेतले. तर वासुली संघाने तयारच आहे. यावेळेस आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगायचं करतो गोलंदाज संदीप खंडवे. संदीप खंडवीला माहिती आहे जर आपल्याला ह्या धावा जर वाचवायच्या असेल तर चांगले चेंडू टाकणं हे गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो संदीप खंडवी याच्याकडून. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला मारलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलफेक करणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. जर हा सामना जिंकायचा असेल तर इथे मोठे फटके मारणं गरजेचं आहे. चौकार षटकार हे मात्र मारावं लागतील. उर्वरित 4 चेंडू आणि 23 अर्थात षटकार यायला पाहिजेत. आणि फटका सजवलाय परंतु फटका फसतोय. मिस स्पीड पाहायला मिळते आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये. पंच दावा एकच. ओके धाव फलक 29 30 धावा. पुन्हा एकदा आडा बॅट मारलाय. जमिनीला चाटत पुसत चेंडू हलक्या हाताने चाललाय. मात्र क्षेत्ररक्षक यांना उचल फेक करणार. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावने आपण पाहतोय धाव फलक 31 धावा. 31 लॉस्ट ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज संदीप खंडवी याच्याकडून. इथे मात्र बॅटची कडा दाटून चेंडू कॉर्पाडीमध्ये जातोय. पंच थडंपर चेक करायचंय. निश्चितच थडंपर इथे चेक करतोय. जयेश वाघमारे हे थडंपर निश्चित चेक करतायत. बॉल आहे. बॅट्समन निश्चित पावलांचा वापर केला होता आणि त्यामुळे हा चेंडू रेल दिला गेलाय थडंपूर कडून. या चेंडूची धाव पंच एकही नाही ना, अर्थात डॉट चेंडू. शेवटचा बॉल. यावेळेस रिव्हर्स अटॅक सक्सेस होतोय. परंतु इथे मला वाटतं धामणी संघ विजेते. आणि नेक्स्ट बॅट दिलेला आणि वासुली, परंतु दोन्ही वासुली संघ करण्यात आलं. आपण आपली फील्ड ग्राउंडमध्ये घेऊन जाण्याच्या आधी आपण कमिटीला भेटायचे वसूल करणार. विनंती असेल आपणास.